गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण आलो आहोत परसबागेमध्ये. सीताफळीची झाडं आहेत पाहू शकता आणि भरपूर असे सीताफळ आता आलेले आहेत. तर म्हटलं एवढी मोठी सीताफळं मिळाली आहेत तर चला काहीतरी गोडधोड करूया. आणि आता नवरात्र जवळच आलेली आहे त्याच्यामुळे उपवासाचा एक छानसा पदार्थ आपण करणार आहोत. तर पाहू शकता इथे मस्तपैकी आता झाडाला सीताफळं अशी पिकली गेलेली आहेत आणि डोळे देखील उघडलेले आहेत पाहू शकता. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये उपवासाला आपल्याला खाता येईल अशी आपण रबडी किंवा बासुंदी म्हणता येईल ती आज करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि पाहू शकता सीताफळे अगदी ताजी ताजी सीताफळे आणि असे डोळे उघडलेले आहेत आणि काही पिकलेली देखील आहेत सीताफळं. आता ती सर्व सीताफळं आपण काढून घेऊया. आणि ताजी ताजी सीताफळं दररोज म्हटलं ना तर भरपूर अशी सीताफळं खाल्ली जातात. आणि पाहू शकता इथे झाडाला असल्यामुळे पक्ष्यांचा देखील चिवचिवाट असतो भरपूर. आणि पाहू शकता इथे ते सर्व सीताफळं डोळे पडलेली जी आहेत ना आपण ती सर्व काढून घेऊया पहिल्यांदा. आणि पाहू शकता मस्तपैकी ताजी ताजी घमिलभर सीताफळं इथे काढून घेतलेली आहेत. आणि दररोज सीताफळं खातो बरं का आम्ही, दररोज अगदी ताजी सीताफळं पाहू शकता इथे मस्तपैकी गोड रसरशीत आहेत बरं का, अगदी पिकलेत पहा. तर चला आता तयारी करूया जास्त वेळ न घालवता. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर पाहू शकता आता 2 सीताफळं आपण येथे काढून घेतलेली आहेत आणि पिकलेलीच पाहून घ्यायची बरं का. तर इथे पुरण यंत्राची चाळणी घेतलेली आहे आपण. आता ही सीताफळं आपण फोडून घेऊया आणि ह्यातला गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर एका चमच्याच्या साह्याने सर्व गर आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. आणि अगदी गोड रसरशीत अशी सीताफळ आहेत ताजी ताजी, त्याच्यामुळे आपली बासुंदी देखील खूप छान होणार आहे. आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये आज आपण करणार आहोत. उपवासाला देखील आपल्याला खाता येईल अशा पद्धतीमध्ये. तर चमच्याच्या साह्याने सर्व सीताफळीमधला गर आपण आता असाच काढून घेऊया. आणि ह्या बिया सहज पूर्ण यंत्रामध्ये आपण चमच्याने थोड्याशा घासल्या ना अशा की लगेच निघल्या जातात. किंवा चमच्याच्या साह्याने नाही झालं तर मग एखादं फुलपात्र घ्यायचं, फुलपात्राच्या साह्याने देखील असं रगडलं ना की लगेच सीताफळीच्या बिया ह्या बाजूला होतात आणि गर एकीकडे साईडला होऊन जातो. तर पाहू शकता आता 2 मिनटामध्येच आपण रगडून घेतलं की सगळ्या बिया एका साईडला होतील. तर अशाच पद्धतीमध्ये आता मी रगडून घेते थोडंसं. तर पाहू शकता अशा सर्व बिया आता आपण काढून घेऊया आणि गर एका साईडला होईल अशाच. आणि पाहू शकता चाळणीतून छानपैकी असा प्लेन गर निघला जातो. पिकलेलं सीताफळ असलं की, कच्चं असलं की मग थोडंसं व्यवस्थित होत नाही आणि मग बासुंदी देखील आपली व्यवस्थित होत नाही. तर पाहू शकता एवढा गर निघालेला आहे आपला. तर साईडला ठेवूया आपण. आता येथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तापून घेतलेलं आहे ते. आणि गॅसवरती पसरट भांडं ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून उतू जाणार नाही. तर हे दूध आपण तापून घेतलेलं दूध आहे. आता पॅनमध्ये आपण हे दूध टाकलेलं आहे. आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे दूध उकळेपर्यंत. तर आता सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि जी साय आहे ती साय आपल्याला मोडून काढायची आहे चमच्याच्या साह्याने. तर पाहू शकता इथे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आणि 2 मिनटामध्येच दुधाला छानपैकी अशी उकळी यायला लागलेली आहे पाहू शकता. तर चांगलं 1-2-3 मिनटं चांगलं दूध हे उकळून द्यायचं मंद आचेवरती. तर मोठ्या गॅसवरती जर आपण दूध ठेवलं तर मग उतू जाईल. त्याच्यावर मंद गॅसवरती सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे दूध थोडंसं आटलं जाईल. तर अगदी साध्या पद्धतीमध्ये आज आपण रबडी करणार आहोत. आणि सीताफळं ही गोडच आहेत बरं का. जर सीताफळं जर गोड नसेल ना तर मग साखरेचा वापर आपल्याला जास्त करावा लागतो. परंतु ही सीताफळं ताजी आणि अतिशय गोड आहेत. तर पाहू शकता दूध देखील आपलं थोडंसं आटलं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे साखर घालणार आहोत. आता आपण इथे साखर घातल्यामुळे दूध पुन्हा एकदा पातळसर होतं. त्याच्यामुळे आपल्याला 1-2-3 मिनटं पुन्हा एकदा मंद आचेवरती दूध छानपैकी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता 1-2-3 मिनटानंतर आता दुधाला चांगला दाटसरपणा आलेला आहे. आणि सगळीकडे साय जी आहे ना ती आपल्याला मोडत काढायची आहे. म्हणजे साईडला जी आहे ना साय ते मध्ये घ्यायची आणि पुन्हा एकदा चमच्याने असं ढवळत राहायचं आहे. तर पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला दाटसर दूध करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूया. आता यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे अर्धा चमचा, म्हणजे स्वादासाठी. आणि गॅस बंद करून टाकलेला आहे आपण. तर थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया. तर 10 मिनटानंतर दूध छानपैकी थंड झालेलं आहे. आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया. जर तुम्हाला जास्त बासुंदी ही घट्टसर करायची असेल तर दूध थोडंसं जास्त आटवलं तरी चालू शकतं. तर इथे पाहू शकता आता आपण थंड झालेल्या दुधामध्ये हा गर सर्व टाकून घेऊया सीताफळीचा आणि ढवळून घेऊया आपण.
अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये उपवासाला देखील खाता येईल अशा पद्धतीमध्ये आज आपण बासुंदी केलेली आहे, किंवा तुम्ही रबडी देखील म्हणू शकता. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सीताफळाचा बासुंदी करून पहा. आता मार्केटमध्ये किंवा तुम्ही गावाला जर असतात तर भरपूर सीताफळे मिळतात आता, कारण का सीताफळीचा सीझनच आहे. तर पाहू शकता आपण छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता यावरती आपण सजावटीसाठी थोडेसे काजूचे आणि बदामाचे काप घातलेले आहेत, त्याच्यामुळे छान दिसतं जरा. आणि पाहू शकता आता फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर एक 10 ते 15 मिनटं थोडंसं थंड करून मग खायला घ्यायची, म्हणजे छान लागते खायला. तर आज केलेली बासुंदी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला पुढे नेण्यासाठी एक लाईक तर नक्कीच या बासुंदीला करू शकता तुम्ही, कारण का तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल हा पुढे जाणार नाही. तर नक्कीच लाईक करायला विसरू नका.